रत्नागिरीत पावसाचा जोर बघायला मिळतोय। जगबुडी नदीची पाणी पातळी वाढली आहे। खेडमध्ये जगबुडी नदीचं पाणी रस्त्यावर आलं आहे। जगबुडी नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे। जगबुडी नदी सध्या इशारा पातळीच्या वर वाहते आहे। जगबुडी नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे रस्त्यावर देखील हे पाणी आलेलं आहे आणि या परिसरातला पाऊस जर आणखी वाढला तर इशारा पातळीच्या वर रत्नागिरीमधली जगबुडी नदी आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर आता आपल्यासोबत आहेत। कृष्णकांत, काय स्थिती आहे आता या सगळ्या भागात? निश्चितपणानं पाणी आहे हे वाढताना दिसतंय। आपण या दृश्यांमधून पाहू शकताय ज्या भागामध्ये मी उभा आहे हा रस्ता आहे, या रस्त्यावरती मी उभा आहे, मात्र रस्ता दिसत नाहीये, एवढं पाणी आहे। हे पाणी आता इथं वाढलेलं पाहायला मिळतंय। जगबुडी नदी आहे हे आपण या दृश्यामधून पाहू शकताय आणि जगबुडी नदीच्या परिसरात असणारा हा मच्छी मार्केटचा भाग आहे आणि या मच्छी मार्केटला जाणारा जो रस्ता होता हा रस्ता आता पूर्णतः पाण्याखाली जाताना आपल्याला दिसतोय। मुसळधार पाऊस पडतो आणि खेडच्या आजूबाजूला असणारी जी गावं आहेत त्या गावामधून येणारं सगळं पाणी आहे हे असं जगबुडी पात्रात आपल्याला पाहायला मिळतं। सकाळपासून पावसाचा जोर आहे या ठिकाणी वाढलेला होता आणि यामुळे हे पाणी जे आहे हे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की इथं असणारा रस्ता जो आहे, इथं या रस्त्यावरून पुढे जो भाग आहे खाडीपट्ट्यामधल्या गावांचा तिथला देखील जाणारा संपर्क आहे हा या ठिकाणी तुटलेला आहे। हा रस्ता पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। वारंवार या ठिकाणी जगबुडी नदीचा धोका आहे हा इथल्या किनारपट्टीच्या गावांना आणि इथल्या असणाऱ्या मच्छी मार्केटला पाहायला मिळतोय। आता या दृश्यामध्ये पाहू शकतोय की इथं असणारा हे या मच्छी मार्केटचा भाग आहे, या ठिकाणी अजूनही पाणी वाढत गेलं की हा भाग आहे हा पाण्याखाली जाणार आहे। पूर परिस्थिती निर्माण व्हायला इथं फार वेळ लागणार नाहीये, कारण इशारा पातळीच्या वरती या नदी आहे ही आता पाहायला मिळते आणि अजूनही पाणी इथं वाढतानाच पाहायला मिळते आपल्याला। बरोबर कृष्णकांत, धन्यवाद या आढाव्याबद्दल।